हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे, सर्वांनी पूर्ण बघा. आपण बघा, सर्वजण काय करतो, रिफर्बिश्ड लॅपटॉप घेताना किंवा नवीन लॅपटॉप घेताना नवीन त्याचा जो पेटी पॅक असतो त्याच्यावरती पूर्ण माहिती व्यवस्थित आपल्याला सांगितली जाते. पण ज्यावेळेस रिफर्बिश्ड लॅपटॉप आपण अनोळखी व्यक्तीकडून घेतो किंवा इतर कुठल्या डीलर कोण आपण घेतो, त्यावेळेस आपण काय करतो, आपण जनरल टास्क मॅनेजर आपला ओपन करतो आणि टास्क मॅनेजर ओपन केल्यानंतर परफॉर्मन्स मध्ये जातो आणि परफॉर्मन्स मध्ये गेल्यानंतर आपण सीपीयू बघतो आणि ह्या ठिकाणून आपल्या लक्षात येतं की यामध्ये इंटेल कोर i5 चं प्रोसेसर आहे आणि 10th जनरेशन आहे, हे आपल्याला समजतं. पण हे आपण एडिट सुद्धा करू शकतो. हे बघा, मी 2 मिनिटात तुम्हाला करून दाखवतो. आपण डायरेक्ट विंडो प्लस आर प्रेस करू आणि REG एडिट नाव आपण सर्च करू आणि एंटर आपण प्रेस करू. या ठिकाणून येस करू. आता बघा, आपण या ठिकाणी लोकल मशीन वरती क्लिक करू, त्यानंतर हार्डवेअर वरती क्लिक करू आणि डिस्क्रिप्शन्स वरती आपण क्लिक करू. त्यानंतर आपण सिस्टम वरती क्लिक करू आणि या ठिकाणी पहा, सेंट्रल प्रोसेसर जे आपल्याला दिसतंय त्यावरती आपण क्लिक करू आणि 0 वरती आपण क्लिक करू. या ठिकाणी बघा, प्रोसेसरचं नाव आपल्याला दिसतंय. प्रोसेसरच्या नावावरती आपण डबल क्लिक करू आणि या ठिकाणी i5 च्या ऐवजी आपण i7 आणि जनरेशन करू आपण 12th जनरेशन आणि ओके वरती क्लिक करू आणि या ठिकाणी क्लोज करू. आता बघा, आपण केलंय. त्यानंतर आपण ज्यावेळेस टास्क मॅनेजर ओपन करतो, टास्क मॅनेजर ओपन केल्यानंतर आपण जेव्हा परफॉर्मन्स मध्ये जातो आणि ह्या ठिकाणी आपण प्रोसेसर चेक करतो, तर हे बघा, आपल्याला दिसतंय i7 12 जनरेशनचं सीपीयू. तर आपल्याला आपली फसवणूक अशी होऊ शकते. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर टास्क मॅनेजर म्हणून प्रोसेसर चेक न करता हे सीपीयू आयडी नावाचं एक सॉफ्टवेअर आहे बघा, हे आपल्याला ओपन करायचंय. आता आपण नाव जरी चेंज केलं असलं तरी हे सॉफ्टवेअर जेन्युइन आपलं जे प्रोसेसर आहे तेच आपल्याला दाखवून, जी आपली रॅम आहे तीच आपल्याला दाखवणार, इतर कुठलेही दाखवणार नाही. यासाठी आपण हा एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे. सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हे जे सॉफ्टवेअर आपल्याला सांगितलंय त्या सॉफ्टवेअरची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या ठिकाणून तुम्ही आपल्या व्हिडिओ बघून हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. हे बघा, या ठिकाणी ऍक्च्युअल जे प्रोसेसर ते दाखवतं. मेमरीमध्ये ऍक्च्युअल जी आपली मेमरी आहे ती आपल्याला दिसते, त्याची स्पीड काय आहे काय नाही सर्व आपल्याला दाखवले जातं. तर मदरबोर्ड मेनबोर्ड आपल्याला दाखवलं जातं, मेनबोर्ड कोणचा आहे म्हणून, मॉडेल काय मेनबोर्डचा, सर्व काही आपल्याला या सॉफ्टवेअर वरती दाखवलं जातं. ग्राफिक्स काय, ग्राफिक्स किती आहे, इंटेलचं आहे का इतर कुठलं ग्राफिक्स आहे, हे सर्व काही या सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला कळू शकतं. तर रिफर्बिश्ड लॅपटॉप घेत असताना या सॉफ्टवेअरचा एक वेळेस वापर करून पूर्ण लॅपटॉप चेक केल्याशिवाय घेऊ नये. धन्यवाद.